सिडको महानगर 1 येथे पाईपलाईन रोडच्या बाजूला सिडकोकडून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता रोडच्या कडेलाच सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला। वैज्ञानिकांच्या मते मोकळ्या जागेत जैविक कचरा जाळणं अत्यंत घातक आहे। नागरिकांनी कर्मचाऱ्यांनी मोकळ्या हवेत जैविक कचरा जाळू नये। ज्याप्रमाणे सुका ओला कचरा वेगळा गोळा करण्यात येतो त्याप्रमाणे जैविक कचरा देखील वेगळा गोळा करण्यात यावा असा नियम असून देखील या नियमाचं पालन करण्यात प्रशासन तसेच जनतेमध्ये गांभीर्य नाहीये। पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट्सचे अनेक स्रोत आहेत। याचे औद्योगिक कचरा आणि दैनंदिन जीवनातील वस्तू असं वर्गीकरण करण्यात येतं। जैविक कचरा मोकळ्या जागेत जाळल्यामुळे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट्स तयार होतात। हा कचरा अत्यंत घातक असून मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात। यामध्ये घरातील कापड, फूड पॅकिंग करता वापरण्यात येणारं साहित्य तसेच लोखंडाचे तुकडे, टायर, रबर, सीडी, लॅपटॉपचा कीबोर्ड, LCD यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे। तर अशा प्रकारे कचरा न जाळण्याचं आवाहन सिडकोतील नागरिकांनी आणि तिकडे समाजसेवक कार्यकर्ते नितीन वावरे पाटील यांनी केलेलं आहे। देशोन्नतीसाठी निलेश भारती, वाळूज महानगर।